आज आदरणीय नारकर साहेब यांचा सत्कार, त्याचबरोबर आपले जे पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त शाळा आहेत त्या सर्व मुख्याध्यापकांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला। खरोखर चांगला आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे। कारण का माणसाला प्रेरणा मिळाली पाहिजे, उत्साह मिळाला पाहिजे, आदर्श समोर कोणीतरी ठेवून वाटचाल करत असतो माणूस नेहमी। त्यामुळे असे हे आदर्श शिक्षक, आयडॉल शिक्षक, परसबाग, मुख्यमंत्री, माझी शाळा, सुंदर शाळा या विविध उपक्रमातून आपल्या तळळे प्रभागाचा नावलौकिक चांगल्या प्रकारे झालेला आहे, त्यात काय प्रश्न नाही। परंतु आणखीनही आपल्याला भरपूर संधी आहे, पुढेही आपल्याला चांगल्या प्रकारे काम करायचं आहे। तळळे प्रभाग खरोखर म्हणजे नारकर सरांना 10-11 महिनेच लाभले असतील, 10-11 महिने आले, पण तरी पण शांतपणे आणि सर्वांना संयमाने मार्गदर्शन केलेलं आहे। सर्वांच्या शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे आणि म्हणूनच तळळे प्रभाग आदर्श प्रभाग म्हणून गणला जातो आहे आपल्या कणकवली तालुक्यामध्ये। आणि मला पण गेल्या वर्षी पण असंच झालंय। गेल्या वर्षी माझ्याकडे प्रभाग आला आणि त्यानंतर माझी पहिली विजिट याच ठिकाणी झाली होती तळळे। आणि त्यानंतर आपला जो मौसम होता तो क्रीडा स्पर्धेचा होता। क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असं काम आपण केलं त्यावेळेस, आणि विशेष म्हणजे आपल्या तळळे प्रभागाला चॅम्पियनशिप मिळालं त्यावेळेस। खूप बरं वाटलं, सुंदर वाटलं, कारण माझ्या कालावधीमध्ये म्हणजे विस्ताराधिकारी कालावधीमध्ये माझ्या प्रभागाला कधी चॅम्पियनशिप मिळालं नव्हतं। ती इच्छा माझी या ठिकाणी पूर्ण झाली गेल्या वर्षी। अतिशय सुंदर प्रकारे आपण त्याचं नियोजन केलं, आपण सर्व साक्षी आहात की त्या विजयाचे शिल्पकार। या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन केलं, पण 1 नंबर पासून आपण हुकलो, कारण मी या प्रभागात त्यावेळेस नव्हतो। तरी पण 2 नंबर आला आपला, तर त्यामुळे 2-3 नंबर आला। पण चांगला म्हणजे होतकरू शिक्षक आहेत सगळे या ठिकाणी। आणि यावर्षी नारकर सर रिटायर झाल्यानंतर म्हणजे 1 जानेवारीला जवळजवळ माझ्याकडे चार्ज आला आहे, परंतु मला अजूनही त्यांनी तुम्ही तुमचं चार्ज स्वीकारा म्हणून पत्र दिलेलं नाही, काय नाही, असंच चाललेलं आहे। ठीक आहे म्हटलं, पण माझी पहिलीच विजिट आहे महाराष्ट्रात आल्यानंतर, म्हणजे चार्ज तळळे प्रभागात आल्यानंतर माझी पहिलीच विजिट। आणि पहिल्याच व्हिजिटमध्ये एवढं सगळं कौतुक करायला, आपलं कौतुक करायला मिळतंय, त्याचा आनंद मला खूप आहे। आणि कदाचित म्हणजे काही म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा खारेपाटण हा वेगळा तालुका करावा असेही काही राजकीय हालचाली चालू आहे। त्यामुळे पुढे होईल जाईल ती गोष्ट वेगळी, परंतु तळळे प्रभागाचा जो यशाचा अभिलेख आहे तो उंच उंच वाढत जातो आहे याचा मला अभिमान आहे। आणि याचं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये। कारण का कुठलीही गोष्ट आली, आता नवीन बघा सगळं ऑनलाईन सगळी कामकाज येत आहे, तरी सुद्धा आपण त्याला न घाबरता सामोरे जाऊन ते पार पाडायचे ते उपक्रम चांगल्या प्रकारे। श्रावणकर सर आहेत, रिटायरमेंट आहे आता, 3 महिने राहिलेले आहेत, ठीक आहे, तरी सुद्धा त्यांनी चांगलं एक आदर्श खारेपाटण शाळा केलेली आहे। आणि त्याचा कौतुक संपूर्ण तालुक्यात नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे, यात प्रश्नच नाही। त्यांचं सहकार्य, त्यांची इच्छा, विल पॉवर त्यांची महत्वाची आहे। विल पॉवर पाहिजे, महत्वाकांक्षा पाहिजे। आपण कसं असायला पाहिजे, अरे देवाने आपल्याला एवढं चांगलं शरीर दिलं, मन दिलं, बुद्धी दिली, सगळं दिलेलं आहे, पण त्याचा वापर आपण करायला नको का नाही? आपल्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा वापर करूया आणि आपलं क्षेत्र चांगलं सुजलाम सुफलाम बनवूया। आता जे करंट इव्हेंट म्हणजे कोणते आहेत सध्या करंट इव्हेंट, आता कुठले उपक्रम आहेत?
स्वॅप, हा स्वॅप एक आहे बघा, स्वॅप निपुण आणि हा हा सध्या तरी आहे. तर असाक्षरता हे आपण समजून घ्या चांगल्या प्रकारे आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करा. निपुणच्या बाबतीत मी सांगायचं झालं तर निपुण हा मागच्या वर्षी निपुण हे टार्गेट म्हणजे ठराविक शाळा